यस कमिंग. अरे रोहित, ये ना, बस. कसा आहेस? मीच बोलवून घेतलं तुला. बरं, चहा घेणार की कॉफी? हां. रवी, रवी, 2 कॉफी. मग रोहित, काय चाललंय सध्या? हं? मी ऐकलं ते खरं का? हो, मला काकूंनीच फोन केला होता. तुझ्यात आणि नेहामध्ये काय बिनसलंय? बोल. हे बघ, हे असं शांत बसून काही होणार नाही. मी नेहाला चांगलं ओळखतो आणि तुलाही, अगदी कॉलेजच्या दिवसापासून. त्यामुळे तडकाफडकी निर्णय घेऊन ती तिच्या माहेरी जाईल अशातली ती मुलगी नाही. नक्की तुमच्या दोघांमध्ये काय बिनसलंय? हं? हे बघ रोहित, मला वाटतं तू या गोष्टीचा जास्त वाव करायला नव्हता पाहिजे. इथे तुझा इगो, हो हो, तुझा इगो आडवा येतोय. मी म्हणतो तू शहाणा असशील तर आजच नेहाच्या घरी जा आणि तिची समजूत काढून तिला परत घेऊन ये. हेच तुमच्या दोघांच्या संसारासाठी उपयुक्त ठरेल. ऐक माझा रोहित, तुला एक गोष्ट सांगू. कसं आहे, स्त्रिया आपल्या पुरुषांचं त्याच लेवलपर्यंत ऐकतात ज्या लेवलपर्यंत त्यांना असं वाटतं की हा माझा पुरुष आहे, हा माझा नवरा आहे आणि हा माझ्यासाठी वाटेल ते करेल, मला जपेल, माझी काळजी घेईल. आणि ज्या दिवशी त्यांना असं वाटायला सुरुवात होते की हे पहिल्यासारखे राहिले नाहीत, याच्यात बदल झालाय, याचं माझ्यावर प्रेम राहिलंच नाही, तेव्हा मात्र त्या या घराच्या 4 भिंतीच्या आतून बाहेर निघून जातात आणि जे काही घरामध्ये आपल्यासोबत राहतं ना, तो त्यांचा फक्त शरीराचा सापळा. त्यांचं मन ना कधीच बाहेर निघून गेलेलं असतं. म्हणून सांगतोय, आत्ताच जप. संसार करणं सोपं नाहीये, पण दोघांनी ठरवलं तर ते शक्य होऊ शकतं. समजते ना तुला? ये तू. संध्याकाळी नेहाला घेऊन घरी पोचला पाहिजे आणि मला फोन आला पाहिजे. बाय. जे माझ्यावर घडले ते इतरांवर कोणावरही घडू नये असंच मला वाटतं.